माते तुझे ध्यान आम्हास राहू, तुझे नाम अमुजे मुखासे येऊ. माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्याच गुणास. मत्सी कुर्मी वाराही मंडुकी मकरी तथा, जलौका सोमपाश्चैव सप्त यथा जलमातर. संपूर्ण भावपूर्णतेने दिनकरपंत सप्तयोगिनी मातेचे पूजन करत होते. केंदळ गावातील दैवत असलेल्या सप्तजलयोगिनी मातेची गेली अनेक पिढ्या हे बल्लाळ कुटुंब सेवा करत होते. सेवा करण्यात अनेक पिढ्या गेल्याने कुटुंबामध्ये एक भक्तिमय असं वातावरण तयार झालेलं होतं. दिनकरपंत यांच्या पत्नी म्हणजे सीताबाई अत्यंत सात्विक आणि पातिव्रत्य धर्म पाळणाऱ्या. पती दिनकरपंत यांना सप्तयोगिनी मातेच्या पूजनात सर्व मदत करणे, घरातील सगळी कामे करणे, शेजारच्या विठ्ठल मंदिरात हरिपाठ आणि भजन म्हणणे अशी त्यांची व्यस्त स्वरूपाची दिनचर्या होती. याच उभयतांच्या सेवेच्या परिणामाने आणि अनेक पिढ्यांच्या सेवेच्या परिणामाने त्यांच्यावर खरोखरच सप्तजलयोगिनी मातेची कृपा झाली. 15 वर्षापूर्वी त्यांच्या पोटी कन्येच्या रूपाने जणू जगदंबा जन्माला आली. उभयतांचे हे दुसरे अपत्य. इंदिरा असं नामकरण केलं गेलं. ही लहानगी इंदिरा कधी मोठी झाली हे कळलेच नाही. आता तिच्या वयाच्या अनुषंगाने विवाहाची चर्चा घरात सुरू झाली. विवाहाचा विचार समोर आल्यावर नकळतच सीताबाई जुन्या विचारात गढून गेल्या. इंदिराच्या लहानपणीचे अनेक प्रसंग त्यांना आठवत होते. एकदा इंदिरा 5-6 वर्षांची असावी. ती वाड्यापुढे रांगोळी काढायला आईकडून शिकत होती. आईने स्वस्तिक काढायला शिकवताना तिने मध्येच प्रश्न विचारला, आई, या रेषा अशाच का काढायच्या? आई लगेच सांगती झाली, अगं, या रेषा आपल्याला 4 पुरुषार्थ शिकवतात. प्रत्येक पुरुषार्थ प्रयत्नपूर्वक पूर्णत्वास गेला की आपले आयुष्य कसे सजेल त्याचं हे चिन्ह आहे स्वस्तिक. आई, म्हणजे दादा सांगतात तसे ते धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असंच ना? एवढ्या लहान वयात तिचे प्रश्न आणि सजगता पाहून अगदी बरोबर इंदिरा असे म्हणत सीताबाईंनी तिला कवेत घेतले. एकदा तर पंत बाहेर गेले म्हणून वामन दादाला म्हणजे थोरल्या बंधूला पूजेत मदत करायला इंदिराला आईने सांगितले. आईकडून पूजनाची तयारी इंदिराने शिकून घेतलेली होती. तशी पूर्ण तयारी केली आणि दादाची पूजा सुरू झाली. इंदिरा जवळ बसून पूजन निहाळत होती. इतक्यात कोणीतरी बोलावले म्हणून वामन दादा बाहेर गेला. एवढ्या वेळात मदत करणाऱ्या इंदिराने फुले वाहायला सुरुवात केली. बाकीचे पूजन झालेलेच होते. अत्यंत सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात खूप वेळ इंदिरा रमून गेली. तिचे सजवणे पाहण्यासाठी आई आणि वामन दादा मागे उभे राहिलेत याचे तिला भानही नव्हते. सगळी फुलं वाहून झाल्यावर तिनं मागं बघितलं तर आई उभी. तिच्या सगुण पूजनाचे सौंदर्य पाहून आईने अगदी मनापासून तिच्या डोक्यावरून हात फिरवला. अशा आईच्या संस्कारात इंदिरा कधी मोठी झाली कळालेच नाही. अगदी काहीच दिवसापूर्वी तिचे दादा अर्थात दिनकरपंत यांनी तिला एक भजन शिकवले. भजन म्हणणे
हा जणू तिचा छंदच झाला होता. दिवस रात्र भजन गुणगुणत होती. ते दिवस होते आषाढ महिन्याचे. गावातील वारकरी वारीला म्हणजे पंढरीला जायला निघाले. शेजारच्या विठ्ठल मंदिरात सर्वजण एकत्र जमले. सगळ्यांबरोबर टाळ वाजवून भजनात इंदिरा आणि भावंडे रमून गेली. सर्वांनी भजन सेवा करताना इंदिराने देखील एक भजन म्हटले. नंतर सर्वांना महाप्रसाद देण्याची व्यवस्था होती. त्या सर्व व्यवस्थेत इंदिरा सर्वात अग्रेसर होती. अगदी पुढाकार घेऊन स्वयंपाकात मोठ्या महिलांना मदत करणे, सर्वांची भोजनाची पंगत वाढणे अशी कामे सहजपणे इंदिरा करत होती. सर्वजण तिचे कौतुक करत होते. वडिलांनी सर्व आटोपल्यावर लेकीला जवळ घेतले आणि पुरवाळले. भाद्रपद महिन्यात गावातला भागवत सप्ताह भरला. दरवर्षी हा असाच सप्ताह बल्लाळ कुटुंबाला सवयीचा होता. सप्ताह गावाचा असला तरी व्यवस्थेत दिनकरपंत आणि सीताबाई मुलांच्या सोबतीने आघाडीवर होते. प्रातःकाळी काकडा, संहिता वाचन, दुपारी नैवेद्य, सायंकाळी निरूपण, ही सर्व गडबड 7ही दिवस सुरू होती. जबाबदारी घेऊन काम करायचे हा स्वभाव असल्याने दिनकरपंत सर्व कार्य करत होते. इंदिरा वडिलांना कार्य करताना निरखून पाहत होती. त्यातून बरेच काही शिकतही होती. प्रत्येक कामात वडिलांच्या मदतीला इंदिरा हजर. वेळ मोकळा मिळाला तर अगदी सहजपणे सुरू असलेले निरूपण देखील इंदिरा लक्ष देऊन ऐकत होती. श्रवण केलेले सगळेच विषय लगेच समजत होते असं नव्हे, मात्र ऐकून अनेक प्रश्न मनात मात्र निर्माण होत होते. अशा निरागस आणि कष्टाळू कन्येला पाहून काही नातेवाईक मंडळींनी इंदिराच्या विवाहाचा विषय दिनकरपंतांच्या समोर काढला. ते ऐकल्याबरोबर पंतांमधील बाप जागा झाला. त्यांनी कदाचित इंदिराच्या विवाहाचा विषय आत्ता ध्यानात घेतलेलाच नव्हता. कथेचे निरूपण श्रवण करणाऱ्या निरागस लेकीकडे पाहून पंत विचारात स्वतःशीच पुटपुटले. इंदिरा एवढी भक्ती करणारी आणि कष्टाळू मुलगी, तिच्या स्वभावाला सुयोग्य असा वर कुठे असेल? अत्यंत सात्विक अशा इंदिरेला आणखी काय आवडत होते? तिच्या विवाहाचे पुढे काय झाले? हे सर्व पाहूयात पुढील कथाभागात. ओम नमो नारायणाय जय जगदंब हंसतीर्थ स्वामी. ओम नमो नारायणाय जय जगदंब हंसतीर्थ स्वामी.